वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर विरुळ शिवाराजवळ सोमवारी 20 जुलैच्या पहाटे 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला। चॅनिश क्रमांक 79/800 येथे उभ्या असलेल्या कारला भरधाव आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिली। या भीषण दुर्घटनेत कारमधील 4 आणि ट्रकमधील 2 अशा एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रकला आग लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली। प्राप्त माहितीनुसार समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरमध्ये इथेनॉलने भरलेला ट्रक पलटी झाल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली होती। त्यामुळे नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक थांबवून मुंबई कॉरिडॉरमधून वाहने सोडली जात होती। याच दरम्यान उत्तर प्रदेश पासिंग असलेल्या आयशर ट्रकचा चालक संजय कुमार याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत समोर उभ्या असलेल्या हुंडाई एसेंट कारला मागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की वाहनांना तात्काळ आग लागली। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, परंतु या आगीत व अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले। या अपघातात प्राण गमावलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांसह वाहन चालकांचा समावेश आहे। संजय कुमार वय 30 वर्ष, चालक राहणार उत्तर प्रदेश, समरजित पाल वय 24 वर्ष, क्लीनर राहणार उत्तर प्रदेश अशी ट्रकमधील व्यक्तींची नावे आहेत। राजेश टिपले, सुषमा राजेश टिपले पत्नी, जानवी टिपले वय 21 मुलगी, अंकुश राऊत कार चालक राहणार सालोड, हिरापूर, जिल्हा वर्धा अशी कारमधील व्यक्तींची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राजेश टिपले हे आपल्या मुलीला पुण्यातील शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यामुळे तिला तिथे सोडून कुटुंबासह वर्धा येथे सालोडला परतत होते। लेकीच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करून आनंदात चाललेला परतीचा प्रवास विरुळ शिवाराजवळ नियतीने हिरावून घेतला। या एकाच कुटुंबातील तिघांसह इतरांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता कारखेले, API सरिता यादव, PSI तोडासे तसेच महामार्ग सुरक्षा पथक, अग्निशमन दल आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून हायवे ॲम्ब्युलन्सच्या मदतीने शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय वर्धा येथे पाठविले। या भीषण अपघातामुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली असून ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। पुलगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे। आपलं नाव काय आणि आपण पेशंटला इथे आणला आहे ना, जे ॲक्सिडेंट झाला त्याला? परमेश्वर तोर। परमेश्वर, कुठं राहता तुम्ही? पुणे। पुणेला राहता? तर हे तुम्हाला आता तुम्ही या ॲम्ब्युलन्सवर ड्युटीवर आहात का? आम्ही नागपूरला पेशंट घेऊन गेलो। येता येताच पेशंट सोडण्यात आणि आमच्या समोर झाला ॲक्सिडेंट। बरं, म्हणजे तुम्ही पुण्यावरून नागपूरला पेशंट सोडायसाठी गेले होते आणि येताना तुम्हाला हे दिसला म्हणून तुम्ही समोर त्यांची मदत करून इथे आणलं? ते इथे आणलं। काय घटना घडली ते सांगता येईल? घटना, पुढे एक ट्रक जात होता, त्याच्या मागे गाडी जाते आणि त्याच्या मागे आयसर गाडीवाल्यानं त्याला ठोकलं, ट्रकला, आपलं गाडीला। त्याच्यामुळे जागेवर गाडी गोळा झाली। जागेवर गाडी गोळा झाली? मग तुम्ही पुलगाव पोलीस स्टेशनला कुठे संपर्क केला तुम्ही? नाही, आम्हाला ते पोलिसांनी तिथं अडविलं। पेशंट घेऊन जातात, 4-5 पेशंट आहेत। 108 गाडीमध्ये 2 आणले आणि आपल्या गाडीमध्ये 2 आणले। अच्छा, असं 4 पेशंट आणले। टोटल किती होते त्यात? टोटल 6 होते। ते 6 पैकी किती वाचले? एक बी वाचलं नाही, एकही वाचला नाही। मग इथे 6 आणले का पूर्ण? पूर्ण इथं 4 आणले, 2 पुढं याला गेले, वर्धेला गेले। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।